हम तुम्हारे साथ हैं। आमदार अमित गोरखे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या आणि आमच्या मनातला आवाज वस्तात लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि समस्त या महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले विधिमंडळातले माझे सहकारी माननीय आमदार सुनीलजी कांबळे, त्याचबरोबर माननीय विष्णुभाऊ कसबे, माननीय बागवे साहेब, घोडे साहेब, सगळेच मान्यवर मंडळी, बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. माझे मित्र माननीय नितीनजी दिनकर आहेत, आपले या भागातील सातत्यानं कायमस्वरूपीचे नगरसेवक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते शेंडगे साहेब आहेत, साठे साहेब आहेत आणि सगळेच या अहिल्यानगर मधील माझे सर्व बांधव, कार्यकर्ते. मगाशी मी आल्यानंतर या ठिकाणी थांबलो आणि आल्यानंतर काळोखे साहेब आणि भारत पवार यांचेही फोन आले. ते म्हटले की बाबा चला, नगरचे सुपुत्र आहेत अमित गोरखे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना सांगितलं मी नगरचा सुपुत्र नाहीये, मी महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. नगर जरी माझं गाव असलं तरी मी महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. आणि या अहिल्यानगरमध्ये ज्या अहिल्या देवींचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात जपला जातो, त्या अहिल्यानगरमध्ये माझ्या माता भगिनी आज या ठिकाणी उन्हात बसलेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज मी बघतोय माझ्या आईच्या वयाच्या, आजीच्या वयाच्या या ठिकाणी भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, माता बसलेल्या आहेत. माझ्या मनात प्रश्न आला की त्या इथं आलेल्या आहेत, त्यांना अबकड आणि वर्गीकरण कळतंय का? पण त्यांचा चेहरा सांगतोय की आम्ही एवढ्या वर्ष कष्ट केले, आता आम्हाला पुढची पिढी जगवायची आहे, पुढच्या पिढीला या आरक्षणाचा फायदा करून द्यायचा आहे. म्हणून आज आम्ही आमचं काम धंदा सोडून या ठिकाणी उन्हात बसलेलो आहे. त्यामुळं या वर्गीकरणाची लढाई खऱ्या अर्थानं कधी चालू झाली, का चालू झाली, ही तुम्हाला आता सांगायची गरज नाही. कारण फेसबुक, युट्यूब उघडलं की सगळा इतिहास त्या ठिकाणी येतो. मग विष्णू भाऊंचं भाषण येतं, खंदारे साहेबांचं भाषण येतं, घोडेंचं भाषण येतं आणि खाली कमेंटही येतात. कमेंट थोड्या वाकड्या तिकडे आल्या की आपले लहुजींचे वीर त्याला काय जोडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपला समाज किती जागृत झालेला आहे हे त्यातनं दिसतंय. पण मी बांधवांना तुम्हाला सांगणार आहे की आपला समाज खऱ्या अर्थानं हा इतिहास, हिंदुत्ववादी समाज असलेला आपला इतिहास आहे. आज मला अत्यंत आनंद आहे की वाल्मिकी समाजाने सुद्धा त्या आझाद मैदानात हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून या आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला. आज तो वाल्मिकी समाज या ठिकाणी आहे. आज मादिगा समाजानेही या आरक्षण वर्गीकरणाला पाठिंबा दिला. मादिगा समाजाची काही मंडळी व्यासपीठावर आहेत. आज या 59 जातीतल्या अनेक मंडळी, मग खाटीक समाजाची काही मंडळी आहेत, ती येऊन भेटली. त्या दिवशी त्या खाटीक समाजाचे आमदारही माननीय महाजन साहेबांना भेटून त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा असं सांगितलं. त्यामुळे मातंग समाज जागृत झालाय का? 100% जागृत झालाय. तो जागृत होता, जागृत राहणारच आहे. पण त्याच्याबरोबर आमच्या सगळ्या जाती जागृत झाल्यात. कशासाठी जागृत झाल्यात? आम्ही कुणाचाही हक्काचं जे आहे ते मागत नाहीये, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, कुणाचे ओढून घेणार नाहीये. मी आपल्याला आवर्जून सांगतो की आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई खऱ्या अर्थानं ज्योतिबा फुलेंनी 1800 साली चालू केली. हंटर कमिशनला त्यांनी समोर सांगितलं की आरक्षण झालं पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी ती स्त्री पुढे ओढली आणि या महाराष्ट्रात आरक्षणाचे खऱ्या अर्थानं जनक ते ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मनात असलेली समानता संपूर्ण भारतात घडत असताना सुप्रीम कोर्ट त्यांनी घडवलं आणि त्याच सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करा, एवढंच आम्ही सांगतोय. आणि हेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या भाषणात तेच सांगत आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा खऱ्या अर्थानं आदर ठरतो.
आणि त्या आदर जपूनच आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन हे आरक्षण उपवर्गीकरण सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहोत. आणि त्याच माननीय फडणवीस साहेबांना सारखं ट्रोल केलं जातं. त्यांना म्हटलं जातं की हा अजेंडा भाजपचा आहे, हा अजेंडा RSSचा आहे. अरे पण थोडासा तरी तुम्ही अभ्यास करा. हा अजेंडा दुसऱ्याचा तिसऱ्याचा कोणाचा नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजेंडा आहे. ज्या 5 राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण झालं त्या राज्यात कुणाची सत्ता होती याचा अभ्यासही आपण सर्वांनी केला पाहिजे. मला यातनं एवढंच सांगायचं की आज आपल्याला इथं पुढे आणखी या कलेक्टर ऑफिस पर्यंत जायचंय. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण मी आपल्याला आवर्जून सांगतो की या आरक्षण उपवर्गीकरणाची सुरुवात या महाराष्ट्रात झाली 2 वर्षापूर्वी. मला अत्यंत आनंद आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या 28 तारखेला माझे 2 वर्ष या विधिमंडळातली पूर्ण होत आहेत. आणि त्या 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा त्या विधिमंडळात आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय मी मांडला आणि वर्ष 1.5 वर्ष कुणीही त्या विषयात हातच घातला नव्हता. कारण आरक्षण उपवर्गीकरण हे एवढ्या झपाट्याने पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. पण तुम्ही लक्षात घ्या 2 वर्षात बागवे साहेब 2 वर्षामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आल्यानंतर RT ची स्थापना झाली. RTच्या माध्यमातून 25,000 पेक्षा जास्त आपले विद्यार्थी MPSC UPSC ला बसले आणि आपली नाशिकची पहिली कन्या UPSC पास झाली. तिचा सत्कार आपण 1 ऑगस्टला करतोय. त्याचबरोबर महात्मा फुले महामंडळाला पण त्याही महामंडळाला याच सरकारनं जास्तीचा निधी दिला. लीडकॉम सारखी चर्मकार महामंडळ आहे त्यालाही याच सरकारनं खऱ्या अर्थानं चांगला निधी दिला. याच सरकारनं अनेक महामंडळांना जे 59 जातींसाठी काम करतात त्या सगळ्यांना सामावून घेतलं आणि सगळ्यांना एकत्र करून खऱ्या अर्थानं पुढे जाण्याची भूमिका घेतली. तेच हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार सगळ्यांसाठी काम करतंय. आणि आमचा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण सगळ्यांच्या संमतीनं चांगल्या पद्धतीनं जाहीर होल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगणार आहे की आजचा हा अहिल्यानगरचा मोर्चा खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उद्या जळगाव जामोदला मोर्चा आहे, त्यानंतर अमरावतीला मोर्चा आहे. ज्या ज्या ठिकाणी आपले मोर्चे होत आहेत त्या ठिकाणी आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीनं फेसबुकला सोशल मीडियाला आपण कुठल्याही प्रकारे वाईट कमेंट करू नका. कुणाला बोलायचंय बोलू द्या, कुणाला काही बोलू द्या, आपलं काही जाणार नाही. लक्षात घ्या आज आपल्या मग लहुजींची ताकद आहे, अण्णाभाऊ साठेंचा आशीर्वाद आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली समानता आहे. त्यामुळे या समानतेचा आधार घेऊन हे आरक्षण उपवर्गीकरण आपण मागतोय आणि ते आल्यानंतर याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. आज सगळ्या जातींमध्ये सगळेच नेते, सगळेच कामगार मंडळे असतील, शिक्षण क्षेत्रातली मंडळे असतील, सगळ्यांपर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाहीये. माझ्याकडे सुनील भाऊ मागच्या आठवड्यामध्ये काही मादिगा मंडळी आली. त्यांनी मला सांगितलंय आमचा समाज महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने आहे पण आमचा एकही माणूस सरकारी नोकरीत नाही. आमचा एकही माणूस म्हटले या ठिकाणी पोलीस मध्ये नाही, आम्हाला RTत नाही, ऍडमिशनही मिळत नाही. आम्ही काय करायचंय म्हणजे आम्ही 1% मध्ये पण नाही. वाल्मिकी समाजाची तीच अवस्था आहे. काल माननीय फडणवीस सरकारनं वाल्मिकी समाजासाठी एक खूप चांगला निर्णय घेतला. जेवढे वाल्मिकी समाजाची लोक आहेत जे आरोग्य खात्यात काम करतात त्यांना 350 स्क्वेअर फूटचं घर त्यांनी मोफत देण्याचा निर्णय केला. हा निर्णय घेणारा आमचा नेता या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेल की आज आपण या ठिकाणी अहिल्यानगर मधनं जो मोर्चा नेणार आहोत ती मोर्चाची सुरुवात या भाषणानंतर होणार आहे आणि हा मोर्चा इथनं या कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या भवितव्यासाठी आपल्या सगळ्यांना कलेक्टर ऑफिस पर्यंत यायचंय. 4-4 ची लाईन करून तिथपर्यंत तुम्ही चला. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो हे व्यासपीठ हे कुठल्या एका पक्षाचं व्यासपीठ नाहीये, हे समानतेचं व्यासपीठ आहे आणि हे उद्याच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई ही अशीच आपल्याला तेवढ ठेवायची आहे. जी वेळ येईल त्या वेळेस प्रत्येकानं आपल्याला सगळ्यांच्या मागे उभं राहायचंय. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. धन्यवाद.